कुठे निघाली जत्रा? ते अंजली वहिनींची गाठ घ्यायची होती. तुला 100दा हाकललं तरी मी हिथच येतेस नाही? अंजली वहिनींनी बोलवता काय? ती कामात असेल, मला सांगा काय काम आहे ते. जरा त्यांच्या संकटच बोलायला मिळालं असतं तर बरं झालं. तो काय बोलायचंय? काय नाही, हे आपलं असंच की थोडं थोडं कानावर आलो. काय आलं तेच विचारायली म्या. चंदे, तू काय या घराची मालकीन झालीस काय? थोरा मोठ्यांसंगट कसं बोलायचं माहित नाही तुला? त्यांना जाऊबाईन संगट बोलायचंय तर बोलायचंय. जा बोलवून आण त्यासनी. आव पर जेवढं सांगितलंय तेवढं करायचं. चल या 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 बसा समधी. थांबा. श्रीपती, श्रीपती बसायला काय तर आण. नाही नाही नको, हाय हाय. बरं ठीक आहे. हे बघा आता झालंय असं की आम्ही त्यासनी लई मागं लागलोय तुम्ही सरपंच व्हा म्हणून, पण त्या काय ऐकायला तयार नाहीत. एकदा तुम्ही समजावून सांगा, बघू काय फरक पडतोय काय. हा आल्या बघा जाऊबाई आल्या. या बरं तुम्ही बोलून घ्या काय बोलायचं ते. आम्ही हाय वर. हा राणा भाऊजी तुम्ही बी थांबा इथं. अंजली वहिनी, अहो तुम्ही सरपंच पदासाठी नाही म्हणालायसा काय? हो. अहो वहिनी, तुमचा अधिकार तुमच्याकडे चालून आलाय आणि नाही कसं काय म्हणताय? नाही, मी या घराबाहेर पडणार नाहीये. तर बाहेरच पडणार नसेल तर सरपंच कशाला बनू? अहो गावाचं भलं करायचा चान्स आलाय आणि का सोडायला लागलायसा? नाही धुरपा मावशी, माझी इच्छा नाहीये. नाही वहिनी, आमच्यासाठी सरपंच व्हा की. होय, तुम्ही सरपंच झालेलं चांगलंच आहे की आमच्या सगळ्यांच्यासाठी. नाही. कुठला निर्णय घेऊन बसलाय तुम्ही? आता एवढे सगळे इनावणी करतात तर बनून टाका की सरपंच. तू मला शिकवू नकोस. मी घराबाहेर पडणार नाही आणि सरपंचही होणार नाही. प्लीज मला कोणीही फोर्स करू नका. आता तुम्हीच नाही म्हणतायसा तर आम्ही काय करणार? आम्हाला वाटलं आमच्या गावकऱ्यांची तुम्हाला कणावली, पण होऊ द्या. जाता एक ऐकून जाता काय? तुम्हाला घराच्या बाहेर पडावं लागणार, सरपंच बनावंच लागणार. बघा, राणा हे चॅलेंज घेते.
माऊ तू ना सरपंच. लाडू अजून आहेच का तुझं? झोप तू लवकर, उद्या सकाळी शाळेत जायचंय ना. चल झोप. माऊ जरा जोरानं झोपट. झोप चल. एवढं काय नखरे करता हो तुम्ही? हे सगळं गाव म्हणते तुम्हाला सरपंच व्हायला, तर होऊन सोडा की सरपंच. तू का म्हणतोयस नाही हे चांगलं माहितीये मला, आणि मला तुझ्याशी या विषयावर बोलायचं नाही. मला तर सगळंच माहित असते बघा. मी काय करताव काय नाही, मी राणा असताव का नसताव सगळं माहित असते. माहितीये मला सगळं, आणि तू राणाजी नाहीच आहेस, तू राजा आहेस, तुलाही चांगलं माहितीये. ते ठीक आहे बघा, तुम्ही म्हणताय तसं मी राणा नाही राजा असतो. तर राजा काय सांगते ते तरी ऐकून घ्या. तुम्ही सरपंच व्हायचं म्हणजे व्हायचं, नाहीतर नाही तर काय? नाही तर काय? ते नाहीतर काय तर करत असते मी. काय करशील? ते बघणारच तुम्ही. कळलं काय? काय करत असताव मी? मी घाबरत नाही तुला. काय करणार आहेस तू? तुमच्या जवळच्या माणसांना एक एक करून काय करत असते नेम नसते बघा. एक एक करून काय करत असते, काय नेम नसते. हुशार असते तू. पुढच्या 12 तासाच्या आतमध्ये जर परत सरपंच पद नाही घेतलं तर तुमच्या जवळच्या माणसाचा एक एक करून पत्ता गट. हात काढ तू. आणि हे जर कुणाला सांगितलं तर याद राख, एक एक करून जवळच्या माणसांचा पत्ता
गोदाक्का गोदाक्का लाडू लाडू कुठे आहे? जाऊ बाई सूरज भाऊजी कुठे गेले? कुठे गेलेत सगळे? गोदाक्का लाडू जाऊबाई सूरज भाऊजी ते गेलेत सगळे. म्हणलो तुम्ही परत जर सरपंच पद नाही घेतलं तर तुमच्या जवळच्या माणसाला एक एक करू ना. झोपा निवांत. अजून 12 तास शिल्लक असत्यात विचार करायला. 12 तास झालं की मग ए तू तू माझ्या माणसांपासून लांब राहा. हे उद्या कळतंय तुम्हाला. सरपंच पद घेतलं नाही तर बघाच तुम्ही मी काय करताय ते. लाडू लाडू चल उठ. माऊ मला झोप आले. ए लाडू आता झोपायचं नाही, उशीर झालाय. चल 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 उठ लवकर उठ. माऊ राणा कुठे आहे? अजून 12 तास शिल्लक असत्यात विचार करायला. परत जर सरपंच पद नाही घेतलं तर तुमच्या जवळच्या माणसाला एक एक करू ना. उठ चल 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 लवकर चल, अंघोळ करून घे, उशीर झालाय. चल. माऊ राणा सोबत फिरायला जाऊ? अजिबात नाही, आज तू फक्त माझ्या जवळच राहायचंस, कळलं? मग तिथे बाहेर खेळायला जाऊ? नाही, घराच्या बाहेर कुठेही जायचं नाहीयेस तू, फक्त घरातच खेळायचंस, कळलं? जा तू, जा अंघोळ करून घे. नाही, मी माझ्या माणसांना जपणार, काही होऊ देणार नाही त्यांना. तात्या लई दिवसांनी चान्स खावलाय, तुमची कृपा तेवढी असू दे बघा. हो झाला का तयार? झालं झालं, ये पटकन. सुरके किती वेळ लावा लागले असा सरळ इस्त्री करायला. जा करू का? अरे वा,
सरपंच व्हायच्या आधीच तोंडगोड करताय काय? नको नको चहा बी काय करू नकोस. हे बघ तू आता जरा तुझी सहीची प्रॅक्टिस कर. तुला लवकरात लवकर सरपंच व्हायचंय. कशाला ते खूळ परत? खुळ काय खुळबीळ लागले का तुला? इतक्या दिवसाने एवढा चान्स गावलाय तर मला नाही व्हायचं ते. तुला विचारलंय कुणी व्हायचंय का नाही म्हणून? हा बस उठ. उठ म्हणलं की उठायचं आणि बस म्हणलं की बसायचं. तसंच सरपंच हो म्हणलं की व्हायचं. कळलं काय? हा निघ. खुळ पडले पत्रात. चल म्हणजे ते नाही पप्प्या, वहिनी साहेब तयार होतील का? होणार की तयार ती. कारण काय आहे तिचं सरपंच पद जाणार हे फिक्स झाले. त्यामुळे तिला आपल्याशिवाय पर्याय कुठं काय आहे? कळतंय का? आणि सुरेखा सरपंच झाल्यानंतर आपल्या सगळ्यांनी कसा फायदा होईल हे समजावून सांगायचं आपण. नाही आपण माप समजावून सांगू हो, पण त्या समजून घेतील का? समजून घेणार. ती घ्यावं लागणार तिला समजावून. आणि बंड्या काय आहे जग इकडचं तिकडं करावं लागलं तर चालेल, मी करणार. पण सुरेखाला यावेळेला सरपंच पदाच्या खुर्चीवर बसवणार. हो म्हणजे तुम्हीच घे. हा आता ते आहेच म्हणजे काय विषय नाही तो. पण काय आहे बंड्या, त्या सर्किट आयडीला जरा नीट समजावून सांगायला पाहिजे. त्या सर्किटचा मूड चांगला असला म्हणजे झालं. नाहीतर तुमच्या फिजा उडतील. उडवते माझ्या. राधा ताई, गोदाका कुठे? गोदाकर राणादा संकट देवळात गेलेत. काय? अहो पण तुम्ही त्यांना बाहेर का जाऊ दिलं? आता देवाला कसं नाही म्हणणार आणि काय म्हणून अडवणार? काय झाले अंजलताई? अहो अंजलताई, गोदाका, गोदाका. हॅलो. शिरपुती दादा, अंजली बाईंना बोलवा. हा हा अंजली वहिनी. वहिनी राणाचा फोन. घराबाहेर पडणार का नाही अंजली बाई? तुमच्या गोदक्काला घेऊन आलोय बघा, टेकडीवरच्या महादेवाला. येऊ काय ढकलू ना? ए तू गोदाकांना जर का काही केलंस ना तर याद राख. गोदक्का. राणा, राणा अरे काय करतेस हे? गोदाका. ए बाबा काही ऍडमिट लागले काय काय तुला? राणा, राणा अरे. ऐकलं का? बाहेर पडा नाहीतर. श्रीपती दादा, तुम्ही आत्ताच्या आता गोदाकांना जाऊन घेऊन या. आपण काय झालं वहिनी? तुम्ही जा